नमस्कार, मी भारती सवर्णे. तरुण भारत लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आज जिल्हा परिषद जळगाव येथे 2026-27चा अर्थसंकल्प बजेट मांडण्यात आला असून विकास कामांना नवी दिशा देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम यांनी हा अर्थसंकल्प नेमका कशा प्रकारे सादर केला आहे आणि बजेटमधील प्रमुख तरतुदी कोणत्या आहेत हे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज जिल्हा परिषदेचा जो शिर्कीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला काय काय त्यामध्ये तरतुदी करण्यात आली? सर्वांना नमस्कार. मी मिनल करणवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव. आज जिल्हा परिषद जळगावच्या 26-27च्या अर्थसंकल्प त्याला मान्यता देण्यात आली. 50,57,00,000चं अर्थसंकल्प होतं. त्याच्यात शासन निर्णयानुसार वेगळ्या विभागांसाठी त्यांचे मिनिमम तरतुदी, समजा महिला बालकल्याणसाठी 10%, दिव्यांग कल्याणसाठी 5%, त्यानुसार पैसे ठेवण्यात आले. समाज कल्याण विभागांसाठी 2,50,00,000, दिव्यांग कल्याण विभागांसाठी 1,53,00,000, महिला व बालकल्याण विभागांसाठी 1,02,00,000, ग्रामीण पाणी पुरवठा विभागांसाठी 5,30,00,000, शिक्षण विभागांसाठी 2,52,00,000, पशुसंवर्धन विभागांसाठी 2,05,00,000, ह्याप्रमाणे सगळ्या विभागांसाठी आपण तरतूद केलेली आहे. यावर्षी आमचं विशेष 2 गोष्टींवर लक्ष होतं. पहिला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, ज्याच्यासाठी सेसमधून 1 कोटी रुपये विशेष ठेवलेले आहेत. त्यात मुख्यमंत्री समृद्धचे वेगळे काम, जसं CCTV बसवणे किंवा जलतारे करून घेणे किंवा अंगणवाडी सोलर करणे, अशा विशेष विकासाची कामं आहेत. पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाचा मिळून एक विशेष कुत्र्यांना हँडल करण्याचं GR पण आहे, सुप्रीम कोर्टाचे निर्देश पण आहेत. त्यासाठी आपण वेगळे 1 कोटी ठेवलेले आहेत. त्यात अँटी रेबीज व्हॅक्सिन आणि काही मोठ्या ग्रामपंचायतीला ABC सेंटर, ॲनिमल बर्थ कंट्रोल सेंटर सेटअप करण्यासाठीही तरतूद केलेली आहे.